आज जागतिक महिला दिन। मी समस्त महिलांना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जसं की सरांनी मगाशी एक श्लोक सांगितला, यत्र नार्यतु पूज्यते रमन्ते तत्र देवता। जिथे महिला असतात, जिथे महिलांची पूजा केली जाते, जिथे महिलांचा सन्मान केला जातो, तिथे देवतांचा वास असतो, तिथे देवता असतात। आजचा हा दिवस खरोखरच प्रेरणादायी दिवस आहे। आज फक्त नारी शक्तीचा गौरव नाहीये, तर आजच्या दिवशी त्यांनी केलेल्या त्यागाची, त्यांनी केलेल्या संघर्षाची, त्यांच्या प्रगतीची, आपल्यासाठी केलेल्या कर्तृत्वाची जाणीव करून घेण्याचा हा दिवस आहे। 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो। हा दिवस खरोखरच एक प्रेरणादायी दिवस आहे। सर्व महिलांना हा दिवस समर्पित आहे। त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्यागासाठी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या कर्तृत्वासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी हा दिवस त्यांना आपण समर्पित करूया। मी समस्त महिलांना वंदन करतो की ज्यांनी घरापासून, मुलापासून या जगापर्यंत आपलं कर्तृत्व करून दाखवलेलं आहे आणि त्यांचं कर्तृत्व खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। मी समस्त महिला वर्गाला खूप खूप नमन करतो। ज्या अधिकारासाठी त्या लढल्या आणि आपले अधिकार त्यांनी प्राप्त केले, जो ठसा त्यांनी या जगामध्ये उमटवला आहे, त्याच्यासाठी मी सर्व महिलांना वंदन करतो। खरं बघायला गेलं तर महिलांशिवाय कोणत्याच गोष्टीला अस्तित्व नाही। मग कुटुंब असेल, संसार असेल, गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, जग असेल, सर्वत्र महिलांचं अस्तित्व आहे आणि त्यांच्या अस्तित्वाशिवाय या जगालाही काहीच अर्थ राहत नाही। आपल्या आयुष्याला सुद्धा काहीच अर्थ राहत नाही। मग त्या महिला खूप रूपामध्ये असतात, जसं की ती मुलगी असते, ती पत्नी असते, ती बहीण असते, ती आई असते। या वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर असतात आणि नेहमी आपल्या पाठीशी उभ्या असतात, आपल्यावर प्रेम करत असतात, आपल्यावर माया करत असतात, आपल्याला पाठबळ देत असतात। मग या खूप रूपांमध्ये आपण त्यांना बघतो आहोत। आज महिला बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये आहेत। आपण इतिहासापासून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इतिहासामध्ये सुद्धा मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशा सांगणाऱ्या झाशीची राणी असते। हिंदवी स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मार्गदर्शन करणाऱ्या माता जिजाऊ असते। त्याचप्रमाणे अंतराळामध्ये झेप घेणाऱ्या कल्पना चावला असतील, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील आणि आताचं उदाहरण घेतलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या, क्रिकेट क्षेत्रामध्ये इतिहास रचणाऱ्या भारताच्या माजी कॅप्टन, महिला संघाच्या कॅप्टन मिताली राज असतील। असं प्रत्येकाचं नाव घेणं कठीण आहे, कारण कित्येक महिला आहेत की त्यांचं कर्तृत्व वाखाणण्याजोगं आहे। आज त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेण्याची, त्यांना नमन करण्याची, त्यांना सपोर्ट करण्याची ही वेळ आहे, हा दिवस आहे। म्हणून या दिवसाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। फक्त 8 मार्च हा दिवस महिलांचा सन्मान आपण करणार असं नाही, तर उरलेले 364 दिवसही आपल्याला त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आज आपण बघतो आहोत, जसं की सरांनी सांगितलं, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या आहेत। जशा त्या यशस्वी झालेल्या आहेत, आज त्यांचा गौरव होतो आहे। त्याचप्रमाणे कुठे ना कुठेतरी स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, त्यांना समानतेची वागणूक मिळत नाहीये, आज खूप कष्ट सोसत आहेत। अशा स्त्रियांच्या पाठी उभं राहण्याची जबाबदारी ही आपल्या सर्व पुरुषांची आहे। मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, संकटकाळी त्यांना मदत केली पाहिजे।
चला आपण हा एक संकल्प करूया की आम्ही महिलांच्या नेहमी पाठीशी उभे राहू, प्रत्येक संकटामध्ये त्यांना मदत करू.